हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले। यावेळेला या खेडकर कुटुंबाचं कनेक्शन थेट नवी मुंबईतील एका प्रकरणात आढळून आलं। नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार पुण्यात पूजा खेडकरच्या घरात आढळला। या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली। अपहरण करण्यात पूजाचे वडील दिलीप खेडकर सहभागी आहेत। या दिलीप खेडकरला पळण्यात पूजा खेडकरनं मदत केल्याचा आरोप आहे। दिलीप खेडकरचा शोध घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर मनोरमा खेडकरनं घरातील कुत्री सोडल्याचा दावा पोलिसांनी केला। दिलीप आणि मनोरमा खेडकर फोन बंद ठेवून पुण्यातील बंगल्यातून गायब झालेत। दरम्यान पोलिसांनी खेडकरांच्या घरी 2.25 तास तपास केला। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर नाझीम मुल्ला आपल्यासोबत आहे। नाझीम, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे खेडकर कुटुंब या ना त्या कारणानं चर्चेत होतं आणि पुन्हा एकदा हा त्यांचा उद्योग समोर येतोय। काय नेमके अपडेट मिळतात पोलिसांकडून? दीपक, खेडकर कुटुंबियांचे एक ना अनेक प्रकार जे आहेत ते वेळोवेळी समोर आलेले आहेत। आता अपहरणाचा हा कारनामा समोर आलेला आहे आणि यानंतर पुणे पोलीस असेल, नवी मुंबई पोलीस असेल, हे वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचे आई वडिलांचा शोध या ठिकाणी घेते। आज पुणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीस या दोघांनी सुद्धा दुपारी 2 वाजता त्यांच्या बंगल्यावरती म्हणजे पुण्यातल्या बाणेर इथला जो बंगला आहे त्या बंगल्यात धाड मारली आणि त्या ठिकाणी 2.25 तास कसून तपास या ठिकाणी केला। त्यावेळेला बंगल्यामध्ये 3 ते 4 त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आढळलेले आहेत। कुक आहेत, त्यांचे कुत्रे सांभाळणारे काही कर्मचारी आहेत आणि इतर तिथले सुरक्षा रक्षक, अशा चौघांकडे पोलिसांनी कसून या ठिकाणी चौकशी केली। त्याबरोबरच बंगल्याचं पुढचं दार या ठिकाणी बंद होतं। मग मागच्या दारांनी पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला। त्यावेळेला पूजा खेडकरचा एक बंद किंवा जुना मोबाईल जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचा या प्रकरणाशी किती संबंध आहे का नाही याचा आता पोलिसांकडून शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय। दुसरं, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर या दोघांचे मोबाईल लोकेशन सुद्धा याच बंगल्यामध्ये आढळलेले होते। त्यामुळे त्या दोघांच्या मोबाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते नंतर या ठिकाणी मोबाईल डिस्चार्ज झालेले आहेत। त्याच्यामुळे नंतर तो मोबाईलचा सुगावा जो आहे तो या ठिकाणी लागलेला नाहीये। आता पोलिसांनी तिथल्या केअरटेकरना बोलवून त्यांचे जबाब जे आहेत ते या ठिकाणी नोंदवले जात आहेत। त्यांना ताब्यात घेतलं जाणार नाहीये, परंतु गेल्या 2 दिवसात खेडकर दाम्पत्यानं नेमकं काय काय केलं ह्याचा जबाब जो आहे तो त्या केअरटेकरांकडून नोंदवला जाणार आहे। खरं तर काल नवी मुंबई पोलीस जे आहेत ते खेडकरांच्या बंगल्यावरती आलेले होते। त्यावेळेला मनोरमा खेडकर घरात होती आणि दिलीप खेडकर सुद्धा घरात असण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतर ते त्या ठिकाणून टप्प्याटप्प्याने एकामागोमाग एक गायब झालेली आहेत। ती गाडी, ज्या गाडीचा नवी मुंबईमध्ये अपघात झालेला होता, ती गाडी सुद्धा या ठिकाणी गायब आहे आणि मनोरमा खेडकर या ज्या आहेत त्या ओला उबर या ज्या काही ॲप आहेत त्या ॲपवरून गाडी बुक करून त्या ठिकाणाहून पसार झालेले आहेत आणि पुणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीस या ठिकाणी त्यांचा शोध घेतेय। शनिवारी सायंकाळी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये अपघात झालेला होता। सिमेंट क्रशरचा जो ट्रक आहे त्याचा आणि दिलीप खेडकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्यानंतर त्यातल्या एका हेल्परचं अपहरण झालं आणि एकामागोमाग एक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी समोर येत आहेत आणि आज त्याच अनुषंगाने पुणे आणि नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरावरती धाड मारली होती। दीपक, नाझीम, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।